हाय फ्रेंड्स, वेलकम माय यूट्यूब चॅनल। तर कशा आहात? मस्त मजेत ना? तर असायलाच पाहिजे। तर बघा आता आहे संध्याकाळचा टाइम, सर्वांना गुड इव्हिनिंग। आणि बघा आज मला नवरात्रामध्ये प्रथम क्रमांकाची पैठणी बक्षीस म्हणून भेटली आहे गरबा डान्स मध्ये। तर ती पैठणी आज मी वेअर करणार आहे आणि अगोदर बघा तुम्हाला पैठणी दाखवते आणि त्यावरती मला रील्स वगैरे बनवायचे आहे। तर चला आता आपण पैठणी बघून घेऊया। तर बघा अशी पैठणी आहे। ब्ल्यू मोरपंखी कलर आहे बघा। आणि आता ब्लाउज पण आजच मी शिवून आणला आहे, तर त्यामुळेच मी रील्स बनवायला घेतले आहेत। तर चला आता ब्लाउज कसा शिवलाय तो दाखवते। तर बघा असा ब्लाउज शिवलाय। तर चला आता मी वेअर करून दाखवते, 5 मिनिटांमध्ये वेअर करते आणि वेअर करून रील्स पण बनवणार आहे। तर रील्स बनवताना काय मजा होते तर ते पण बघायला विसरू नका। व्हिडिओ कंटिन्यू करा। रील्स बनवताना काय काय मजा होते ते पण बघा। हाय फ्रेंड्स, तर बघा आता माझी साडी वेअर करून झाली आहे। तर साडी कशी दिसत आहे ते मी तुम्हाला दाखवते। खाली करा ना मोबाईल। तर बघा अशी काही साडी मला दिसत आहे। सांगा ना कशी दिसते साडी। तर साडी छान दिसत असेल तर एक लाईक नक्की करा। आणि आता मी बनवणार आहे रील्स। तर कशा रील्स बनवत आहे, रील्स बनवताना मस्ती वगैरे बघा, व्हिडिओ कंटिन्यू करा। तर बघा ही एक रील्स बनवलेली आहे। तर खूप वेळा ट्राय केल्यानंतर यांनी फर्स्ट टाइम माझ्यासोबत रील्स बनवले आहे। तर यांनी पहिल्यांदा आज रील्समध्ये आले आहेत आणि त्यांना बनवताना खूप वेळा ट्राय केलेलं त्यांनी। तर तेव्हा त्यांना रील्स जमली आणि माझ्या फोर्समुळे ते रील्समध्ये आले बघा। तर पहिल्यांदा रील्समध्ये आले आहेत। तर कशा आहेत रील्स नक्की जाऊन बघा। माझ्या उजाला व्लॉग्स यूट्यूब चॅनलला कुणी सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब पण करा। आणि तुम्हाला काय वाटलं रील्स बनवताना? बोला। काय नाही पुढं लाज वाटायची लाज वाटते अजून काय नाही। तर बघा रील्स त्यांनी फर्स्ट टाइम रील्स बनवली आहे माझ्यासोबत। तर चला आता पुढे बनवत जातील का नाही? बनवू नक्की ना? हो। हां तर चला बाय बाय। तर आता जायचं आहे आम्हाला बाहेर। हाय फ्रेंड्स, तर बघा मी आत्ताच आले आहे मार्केटमधून। तर मार्केटमध्ये गेले होते भाजी घ्यायला। प्रत्येक महिलेचा प्रश्न असतं काय भाजी बनवावा। तर भाजीसाठी पूर्ण गोंधळून जातं। तर त्यासाठी मी गेले होते भाजी आणायला। काय काय भाजी आणल्या आहेत तर चला तुम्हाला दाखवते। तिथं गेल्यानंतर भाजी घ्यायला गेल्यानंतर पण काय भाजी घ्यावं काय नाही काय कळत नाही, गोंधळ होऊन जातं। तर असंच काय काय आणलं आहे भाजीला बघा। ही घेतली आहे शिमला मिरची। ही हिरवी मिरची पहिल्यांदा सर्वांनाच लागते। नंतर मेथीची भाजी, नंतर वांगी आणि ह्या वालाच्या शेंगा, ह्या माझ्या आवडीच्या उकडण्यासाठी। आणि शंभूला खूप ऑरेंज आवडतात तर त्याच्यासाठी 2 किलो ऑरेंज। तर बघा ह्या आहेत घासण्या, भांडी घासण्यासाठी घासण्या घेतल्यात। आणि हे टिकलेच पॉकेट आहे। कपडे धुण्यासाठी ब्रश, खूप कपडे मळलेले असतात, रोज ब्रश घासून कपडे तुटायची वेळ, ब्रश बी तुटायची वेळ, तरी बी कपडे निघत नाहीत मला त्यांचे। आणि नंतर एक लिप बाम आणि हे काजळ, 2 क्लेचर। तर बघा असं एवढं काय आणलं आहे मी मार्केटमधून। तर चला आता सगळं आवरायचं आहे, फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे। बाकीचं सगळं शोकेसमध्ये मांडून ठेवायचं आहे। बाय बाय।